तर आज आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मधला ब्लॉकचा प्रॉब्लेम बिना एफबीटीचा सोडवणार आहे. तर बघा इथं फोर्स लागलाय 10 न्यूटन ह्या ब्लॉक वरती, बरोबर. ह्या ब्लॉक वरती लागला म्हणजे हे पूर्ण ब्लॉक काय होणार आहे, मूव्ह होणार आहे एक्सेलरेशन ए. आता ए कसं काढायचं बघा. ए काय करायचा, ए इज इक्वल टू फोर्स अपॉन टोटल मास. टोटल मास किती आहे, फोर्स किती लावलाय 10 न्यूटन. टोटल मास किती होतंय, 5 प्लस 3 प्लस 2 म्हणजे 10 होतोय, बरोबर. मग 10 डिवाइड बाय 10, 10 ला 10 का झालं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या एक्सेलरेशनने काय होणार आहे, तो पूर्ण ब्लॉक मूव्ह होणार आहे. तर ह्या पॉइंटचा आपल्याला काय काढायचं आता, N1. कसं काढायचं N1, तर ज्या डायरेक्शनने फोर्स लागलाय त्या डायरेक्शनने काय काढायचं, एक धग काढायचा, बरोबर. मग N कसं काढणार तुम्ही, N1 इज इक्वल टू मास किती ह्या डायरेक्शनला, ह्या ढगाच्या आतमध्ये 5 kg. 5 इंटू एक्सेलरेशन किती भेटलंय 1 इज इक्वल टू 5 न्यूटन. म्हणजे तुम्हाला N1 किती आला, 5 न्यूटन आला. तसंच तुम्ही N2 काढून कमेंट करा. व अशा नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.